नमस्कार बंधू आणि भगिनींनो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. दर्जेदार व्हिडिओ पाहायला मिळतील. कमेंट करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांना, लोकांना व्हिडिओ शेअर करा. तर आता जे सोशल मीडियावर एक आव्हान केलं जात आहे की मुस्लिम मुलींनी हिंदू धर्मात या किंवा हिंदू मुलांशी लग्न करा, असा एक मेसेज सगळीकडं पाठवला जात आहे. ह्या मेसेजमध्ये काय दिलं जात आहे की तुमच्या बाबतीत काय जशा वाईट घटना घडतात तसं आपल्या हिंदू धर्मात आल्यानंतर वाईट घटना घडणार नाहीत, अशा पद्धतीचे त्याच्यामध्ये मेसेजमध्ये दिलं जातं की तुमच्या चाच्याकडनं किंवा तुमच्या भाईकडनं किंवा पिताच्याकडनं जे तुमच्यावर अत्याचार होतात ते हिंदू धर्मामध्ये आल्यानंतर होणार नाहीत, अशा पद्धतीचे त्या मेसेजमध्ये पूर्ण लिहिलं जातं. किंवा तुम्हाला नमाज पडायला लागणार नाही, तुम्हाला बुरखा घालायला लागणार नाही, तुम्हाला जास्तीत जास्त मुलं जन्माला घालायला लागणार नाहीत, असे जे आव्हान करून हिंदू धर्मात या, हिंदू मुलाशी लग्न करा, त्याच्यामुळे ह्या गोष्टीपासून तुम्हाला सुटका मिळेल आणि संरक्षण मिळेल, अशा पद्धतीचे एक धार्मिक तेढ निर्माण करणारे मेसेज व्हॉट्सअपवर फिरत आहेत. तर अशा प्रकारच्या ज्या मेसेज असतात ते मेसेज त्वरित त्याची दखल घेतली पाहिजे, शासनानं दखल घेतली पाहिजे आणि हे जे धार्मिक तेढ निर्माण करणारे जे मेसेज आहेत ते मेसेज तिथले तिथं त्याला बॅन आणला पाहिजे. हे अतिशय महत्त्वाचं आहे. आज हे कमेंट हिंदू लोकांच्याकडनं फिरत असेल किंवा जाणून बुजून मुस्लिम लोकांच्याकडनं फिरत असेल तर ते एक चुकीचंच आहे. उद्या सकाळी दुसऱ्या धर्मातला माणूस अशा प्रकारचे मेसेज पाठवू शकतो आणि त्याच्यातून जे अत्याचार होणार आहेत किंवा त्याच्यातून जे भांडणं होणार आहेत, त्याच्यातून जे मारामारी होणार आहेत, त्याच्यातून ज्या लढाया होणार आहेत, त्या लढाईमुळं देश फुटला जाईल, देशविघातक क्रिया घडल्या जातील आणि देशाचे तुकडे झाल्याशिवाय राहणार नाही. हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. स्पष्ट एवढ्यासाठी बोलतो की अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींना प्रतिबंध कसा घातला पाहिजे किंवा ह्या गोष्टी का कमी झाल्या पाहिजेत, त्याच्या पाठीमागचं उत्तर आहेत. आपली जी परंपरा आहे, स्वातंत्र्याच्या काळातली जी फळी आहे, त्या फळीला जाणीव होते की दुःख काय असते हे माहिती असतं. आणि आता जी नवीन पिढी तयार झालेली आहे 18, 19, 25 वर्षाचे जे आहे, तर त्यांच्यामध्ये दुःख हे काही माहितीच नाही. दुःख वस्तुस्थिती काय माहीत नाही किंवा डेपमध्ये हे मुलं विचार करत नाहीत. ज्याबरोबर वर चांगलं दिसतात त्या गोष्टीचा हे मुलं स्वीकार करतात. ज्या भडकाऊ भावना असतात ह्या मुलांच्यामध्ये असतात. कोण तलवारी धावतं, कोण काय धावतं, कोण बंदुका धावतं, अशा पद्धतीचे व्हॉट्सअप मेसेजवर मेसेज येत असतात. त्याच्यामुळं समाजामध्ये एक वाईट परिणाम होतो, समाजामध्ये एक वेगळा मेसेज जातो, त्याच्यामुळं एक समाजविघातक कार्य होऊ शकतं. तर धन्यवाद मित्रांनो. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला तर शेअर करा, लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपली कमेंट करू शकता. धन्यवाद.